नमस्ते. या व्हिडिओत आपण अहिल्यानगर या जिल्ह्यावर आधारित सर्व स्पर्धा परीक्षांकरता अतिशय महत्त्वाचे असे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. या जिल्ह्यातच आशिया खंडातील पहिला साखर कारखाना स्थापन झाला. हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि येथेच शिर्डीचे प्रसिद्ध साईबाबाचे मंदिर आहे. ह्याच जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे जन्मगाव आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. अहिल्यानगर जिल्हा परिषदेची स्थापना कधी झाली? तर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची स्थापना 2 मे 1962 साली झाली. अहिल्यानगर जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर या जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत. यामध्ये आहे अहिल्यानगर, पारनेर, त्यानंतर पाथर्डी, शेवगाव, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, अकोले, कोपरगाव, संगमनेर व राहाता या तालुक्यांचा समावेश होतो. अहिल्यानगर जिल्ह्याची प्रशासकीय राजधानी कोणती? तर या जिल्ह्याची प्रशासकीय राजधानी आहे अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्याला महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा या जिल्ह्याला लागून आहेत आणि ते जिल्हे आहेत पुणे, सोलापूर, बीड, नाशिक आणि कोल्हापूर. अहिल्यानगर जिल्ह्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? तर या जिल्ह्यात 2 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघ व दुसरा आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ. अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत? तर विधानसभेचे 12 मतदारसंघ आहेत. यामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कर्जत, जामखेड, पारनेर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी व श्रीगोंदा आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात श्रीरामपूर, शिर्डी, अकोले, संगमनेर, कोपरगाव, नेवासा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. अहिल्यानगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर अहिल्यानगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे 17,412 वर्ग किलोमीटर. अहिल्यानगर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? तर हा नाशिक प्रशासकीय विभागामध्ये आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? तर या जिल्ह्याचे मुख्यालय आहे अहिल्यानगर शहरातच. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर अहिल्यानगर हा जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे. आशिया खंडातील पहिला साखर कारखाना अहिल्यानगर जिल्ह्यात कोठे स्थापन झाला? तर आशिया खंडातील पहिला साखर कारखाना प्रवरानगर येथे स्थापन झाला. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर भंडारदरा धरण, यालाच विल्सन डॅम किंवा ऑर्थर लेक असेही म्हणतात. आता अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे प्रवरा नदीच्या काठावर 1926 मध्ये हे धरण बांधण्यात आले होते. अहिल्यानगर जिल्ह्यात कोणता उद्योग विकसित झाला? तर सर्वात जास्त साखर उद्योग हा अहिल्यानगर जिल्ह्यात विकसित झाला. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर कळसुबाई हे या जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे, परंतु हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. याचबरोबर अजोबा, बाळेश्वर आणि हरिश्चंद्रगड ही शिखरे सुद्धा याच जिल्ह्यात आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? तर या जिल्ह्याचे जुने नाव अहमदनगर असे होते. अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्या नद्या वाहतात? तर या जिल्ह्यात गोदावरी, भीमा, प्रवरा, मुळा, सिन्ना आणि धोरा इत्यादी नद्या वाहतात. 2011च्या जनगणनेनुसार अहिल्यानगर जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार 80.22% एवढे साक्षरतेचे प्रमाण आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर हे राहाता तालुका येथे आपले प्रसिद्ध साईबाबांचे मंदिर आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर अहिल्यानगर हा जिल्हा मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. अहिल्यानगर जिल्ह्यातील
जलविद्युत केंद्राचे नाव काय? तर निळवंडे हे जलविद्युत केंद्र येथे आहे आणि हे अकोला तालुक्यात स्थित आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे हवामान कसे आहे? तर या जिल्ह्याचे हवामान उष्ण आणि कोरडे आहे. तसेच पश्चिमेकडील डोंगराळ भागात थोडेफार थंड हवामान आढळते. अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान कोणते? तर अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान जामखेड तालुक्यातील चोंडी हे आहे. अहिल्याबाई होळकर यांच्याच नावावरून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर असे करण्यात आले. मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट ग्रंथ ज्ञानेश्वरी हा ज्ञानेश्वरांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी लिहिला? तर सर्वोत्कृष्ट ज्ञानेश्वरी आणि प्रसिद्ध असा हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी श्री क्षेत्र नेवासा येथे लिहिला. संपूर्ण महाराष्ट्रात जलव्यवस्थापनासाठी आदर्श निर्माण करणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील गाव कोणतं? तर जलव्यवस्थापनासाठी आदर्श निर्माण करणारा गाव आहे राळेगण सिद्धी. महाराष्ट्रातील किंवा संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श खेडे म्हणून कोणते गाव नावारूपास आले? तर महाराष्ट्रातील सर्वात आदर्श गाव असे हिवरे बाजार हे अहिल्यानगर जिल्ह्यातच आहे. कानिफनाथ गड म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर पाथर्डी तालुक्यातील मढी हे शहर कानिफगड म्हणून प्रसिद्ध आहे आणि नाथ संप्रदायाचा पाया येथेच रचलेला आढळून येतो. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख पिके कोणती? तर या जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे ज्वारी व ऊस. याचप्रमाणे इतर द्राक्ष, मोसंबी, डाळिंब व सूर्यफूल यांचीही शेती केली जाते. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ अहिल्यानगर जिल्ह्यात कुठे आहे? तर महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी म्हणजेच आपले महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प कोणते? तर अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प आहे अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण व राहुरी जवळील मुळा धरण. अहिल्यानगर जिल्ह्यात बैल बाजार कुठे भरतो? अहिल्यानगर जिल्ह्यात बैल बाजार पाथर्डी तालुक्यात भरतो. रेहेकुरी काळवीट अभयारण्य अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर रेहेकुरी काळवीट अभयारण्य हे कर्जत तालुक्यात आहे. अष्टविनायकांपैकी एक मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर सिद्धटेकचे सिद्धिविनायक मंदिर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले कोणते? तर या जिल्ह्यात हरिश्चंद्रगड, रतनगड व खर्डा किल्ला हे महत्त्वाचे आहेत आणि अजून काही छोटे मोठे किल्लेही आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व देवस्थाने कोणती? तर या जिल्ह्यात शिर्डी, शनिशिंगणापूर, सिद्धटेक, रेणुका मंदिर, हरिश्चंद्रगड, भंडारदरा इत्यादी महत्त्वाची पर्यटन स्थळे आहेत व देवस्थाने आहेत आणि याचबरोबर इतर अनेक पर्यटन स्थळे आपल्याला बघायला मिळतात. अहिल्यानगर जिल्ह्यावर आधारित हा सामान्य ज्ञानाचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.